औरंगाबाद तर्फे सुरू करण्यात आलेल्या देवगिरी बँक फिटनेस क्लब तर्फे आयोजित आरोग्य धनसंपदाच्या आजच्या सत्रात मी सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करतो। आजच्या प्रशिक्षणाचे प्रशिक्षक श्री सागर गोगे व बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोर शितोळे सर व बँकेच्या माननीय संचालिका जयश्री किवळेकर मॅडम तसेच सर्व कर्मचारी वृंद व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करून चला सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला। सर्वांचे आरोग्य उत्तम असावे या सदहेतूने बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या कल्पनेतून सदर क्लबची सुरुवात करण्यात आली आहे। आज योग व सर्वांगीण विकासाच्या प्राचीन परंपरा या विषयावर श्री सागर गोगे आपले प्रशिक्षण घेणार आहेत। मी त्यांचा परिचय करून देतो। शिक्षण BE सिव्हिल, मास्टर इन व्हॅल्युएशन झाले असून ते गव्हर्नमेंट व्हॅल्यूवर आहेत। तसेच योग व दर्शन शास्त्र अभ्यासक आहेत। सर आपले खूप खूप स्वागत। आज आपल्यासोबत बँकेच्या माननीय संचालिका जयश्री किवळेकर मॅडम उपस्थित आहेत। मॅडम माजी नगरसेवक असून सध्या बँकेच्या संचालका म्हणून कार्यरत आहेत। त्यांची राष्ट्रीय संघर्ष समितीच्या नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती झाली आहे। मी बँकेच्या माननीय संचालिका जयश्री किवळेकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा संदेश द्यावा। नमस्कार, मी जयश्री किवळेकर देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या वतीने आयोजित केलेला आरोग्य धनसंपदा या स्तुत उपक्रमास सर्वांचे स्वागत करते। कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे बहुआयामी व्यक्तिमत्व कर्तव्यनिष्ठ अध्यक्ष माननीय किशोरजी शितोळे तसेच कार्यक्रमाचे गुरु लाभलेले व प्रशिक्षणार्थ माननीय सागरजी गोगे व उपस्थित सर्व मान्यवर व आरोग्यप्रेमी जनांचे मी खूप 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 स्वागत करते। आपली बँक खरं तर सर्व क्षेत्रात आघाडी घेत आहे व आरोग्य धनसंपदा ह्यातही अग्रगण्य आहे, त्यामुळे खूप कौतुक करते। अशा ह्या कोरोनाच्या कठीण परिस्थितीतही आरोग्य धनसंपदा ही आपली मालिका उत्स्फूर्त व उत्साही व प्रेरणादायी ठरलेली आहे। आपली संस्कृती व आपल्या ऋषी मुनीची परंपरा आहे की योग व ध्यान हा आरोग्यासाठी संस्कार केलेला आहे आणि त्याची जोपासना करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे। पूर्वीची म्हण आहे, आरोग्य हीच संपत्ती आहे। आपण त्याची काळजी घेऊन आरोग्याला प्राधान्य दिले तर आपल्या भावी संपत्तीसाठी चांगला विनियोग होतो। आपण सर्वजण ह्या उत्स्फूर्तने ह्या कार्यक्रमात सहभागी झाला, त्यामुळे खूप खूप धन्यवाद देते। खरे तर रोज आपण आपल्या शरीराला 1 तास दिला तर शरीर आपल्याला 23 तास काम करते। ह्या कार्यक्रमात सहभाग नोंदवून सर्वांची आरोग्य जोपासना करत आहात हे खरंच कौतुक आहे। आपले आरोग्य निरामय, निरोगी व सदृढ सशक्त राहो ह्यासाठी आपल्या आरोग्यासाठी मी खूप 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 शुभेच्छा देते व सर्वांचे कार्यक्रमामध्ये कौतुक करते। त्याचप्रमाणे गोगे सरांचेही देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या वतीने आभार मानते व आपल्या सर्वांना पुनश्च एकदा सकाळच्या शुभ सकाळच्या वेळेस आपल्या सर्व आरोग्यासाठी आरोग्यमयी निरामयी जीवन जावो अशी शुभेच्छा देते व थांबते। जय हिंद, जय श्रीराम। प्रशिक्षक श्री सागर गोगे यांना विनंती करतो की यांनी आजच्या प्रशिक्षणास सुरुवात करावी। सुरू करण्यापूर्वी प्रणवध्वनी ओंकार आणि त्यानंतर प्रार्थनेने आपलं सत्र सुरुवात करूया। सर्वांना ज्यांना प्रार्थना येत असेल त्यांनी प्रार्थना म्हणावी आणि ओंकार ध्वनी करावा। सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति।
देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड हे सन्माननीय अध्यक्ष किशोरजी शितोळे सर, तसेच आपल्या बँकेच्या संचालिका जयश्री केवळेकर मॅडम, बँकेचे सर्व सन्माननीय अधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी वर्ग व देवगिरी बँक परिवार या सर्वांचे मी आपल्या ह्या आरोग्यम धनसंपदा च्या सिरीजमध्ये सगळ्यांचे स्वागत करतो. आजच्या ह्या आपल्या आरोग्यम धनसंपदा अंतर्गत जो विषय चाललेला आहे, योग व सर्वांगीण विकासाची प्राचीन परंपरा, ही आपल्या आजचा जो दुसरा भाग आहे. आपण दुसरा भाग सुरू करण्यापूर्वी थोडस मागच्या भागामध्ये काय आपण झालं याबद्दल एक 2 ते 3 मिनिटांमध्ये अवलोकन करूया. तर मागच्या भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतो. तो योग दिन 1 दिवसाचा न राहता तो आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनला पाहिजे हे बघितलं. त्यानंतर आपण विश्व स्वास्थ्य संघटन WHO याद्वारे सार्वभौमिक आरोग्याची जी परिभाषा आहे ती सुद्धा आपण बघितली. त्यामध्ये आपण शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य आणि आता नवीन जी पाहत आहे ती आपली इमोशनल म्हणजे भावनिक जे आपलं स्वास्थ्य आहे, आपली आध्यात्मिक स्वास्थ्य आहे, हा सुद्धा एक नवीन आयाम आपण त्यामध्ये कसा आपल्याला अविभाज्य करता येईल ते पण आपण बघितले. त्यानंतर आपण जर आपल्याला सर्वांगीण विकास साधायचा असेल, आपल्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक विकास जर आपल्याला साधायचा असेल तर आपण 2 गोष्टी बघितल्या की आजच्या जे काही मॉडर्न युग आहे, जे आधुनिक काळ चालला आहे, याच्यामध्ये सर्वांगीण विकास आपण साधतोच आहोत आणि कसाच सगळेजण त्यासाठी प्रयत्न करत आहेत ते सर्वांना दृष्ट आहे. पण मित्रांनो, की आपल्याला आपला सर्वांगीण जर विकास करायचा असेल तर आपल्याला आपल्या प्राचीन परंपरा, ऋषी परंपरा याकडे पुन्हा एकदा आपल्याला वळावं लागणार आहे. आणि आपला देशच नाही तर पूर्ण विश्व सुद्धा त्या अर्थाने प्रयत्न करत आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपण एक संकल्पना म्हणा किंवा आपल्या कृषीची परंपरा, अष्टांग योग परंपरा आपण त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केली होती. तर मित्रांनो, ही आपली पहिल्या सत्रामध्ये झालेली थोडीशी पार्श्वभूमी, थोडी रिव्हिजन आपण केली. त्यानंतर पहिल्या सत्रामध्ये आपण काही सूक्ष्म योगिक क्रिया सुद्धा केल्या होत्या, जसे की काही डोळ्याचे सूक्ष्म व्यायाम केले होते, मानेचे पण सूक्ष्म काही व्यायाम केले होते, जेणेकरून आपल्या बँकांच्या कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी सोयीस्कर होईल. आज मित्रांनो, आपण पुढील सत्रामध्ये थोडंसं आणखीन खोलामध्ये जाणार आहोत. पण पुढचा जो काही आपला थेरी पार्ट आहे तो घेण्याच्या पूर्वी मला असं वाटतं की सर्व जणांनी आपण काही योगिक क्रिया, जसं काही आपण बँकेमध्ये काम करताना आपल्याला कमरेचा, पाठीचा किंवा जास्त वेळ बसून बसून आपल्याला थकवा जाणवतो किंवा कंटाळा येतो. तर जर आता ज्यांना कुणाला बॅक पेन असेल, कंबरदुखी असेल, तर त्यांनी तर हा करायचाच आहे. पण ज्यांना जे यंग जनरेशन आहे, ज्यांना हा त्रास नाही, त्यांनी जरी हा केला, योगिक प्रकार जे केले, आपण झोपून जे व्यायाम, पाठीचे जे व्यायाम करणार आहोत ते जर केले तर त्यांना इथून पुढच्या ज्या आयुष्यामध्ये आहे, जर तुम्ही 8 ते 10 तास बँकेमध्ये सतत बसून काम करत असता तर काम करताना तुम्हाला आज नाही तर असं कालांतराने होऊ शकतं की तुम्हाला पाठीचा, कमरेचा त्रास होईल. पण तो होऊ नये म्हणून तुम्ही आजपासूनच जर त्याचा अभ्यास केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी अनुकूल राहील असं मला वाटतं. तर थोडंसं आपण आता हे योगिक क्रिया करू आणि त्याच्यानंतर मग आपला पुढचा जो सर्वांगीण विकासाचा जो उपक्रम आहे किंवा जो काही थेरी पार्ट आहे तो आपण नंतर घेऊ. जेणेकरून सकाळी उठल्यानंतर बऱ्याच जणांना थोडी सुस्ती असते, थोडासा कंटाळा आल्यासारखं वाटतं, पण तरी बसावं लागतं, ऐकावं लागतं. तर तसं होऊ नये, थोडंसं त्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट यावा, थोडंसं उत्साह वाढावा, त्यासाठी आपण थोड्या काही एक 5-7 आपण योगिक क्रिया असणं करू. ते भले तुम्हाला असं वाटत असेल की हे थोडंसं वयोमानानुसार थोडं अवघड आहे, मला जमणार नाही, पण ते तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही प्रयत्न करा. होऊ शकतं आज तुम्हाला 50% जमेल, हळूहळू तुम्हालाच कळेल की हे आपलं आपण चुकीचं करत आहोत, आपण एवढं बरोबर करायला पाहिजे. हळूहळू तुम्हाला तो अवेअरनेस स्वतःच येईल. तर मित्रांनो, आपण थेरी पार्ट घेण्यापूर्वी आपण थोडेसे काही योगिक आसन आपण करूया. तर मी थोडे काही बसून आसन करणार आहे, झोपून पण आसन करणार आहे. माझा जर आवाज येत नसेल किंवा मी दिसत नसेल तर कृपया जे मॅनेजमेंट विभागात जे आहेत लोक किंवा HR मध्ये जे आहेत त्यांनी मला फोन करून सूचना दिल्या तरी चालेल. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया.
तर सुरुवात करण्याच्या अगोदर मी माझ्या सर्व कर्मचारी बंधूंना व देवगिरी बँक परिवारांना पुन्हा एकदा स्वागत करतो आणि एक सूचना म्हणा किंवा एक विनंती मी एक अशी करू इच्छितो की आपण बघितलं असेल की बँकेमध्ये काम करत असताना प्रत्येक जण हा आपल्या आपल्या कामामध्ये अतिशय व्यस्त असतो. त्याला बिलकुल म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये बँकेच्या कामाव्यतिरिक्त दुसरे सहसा विचार येत नाही. पण त्या कारणामुळे काय होतं की आपण थोडंसं आपल्या शरीराकडे म्हणा किंवा आपल्या गरजांकडे आपण दुर्लक्ष करतो. तर मला एक सोपी तुम्हाला एक आरोग्य धनसंपदा जो हा विषय आहे त्याच्यामध्ये एक करेक्शन तुम्हाला मी सांगू इच्छितो. बरेच जण हे करतही असतील पण तरी एक रिव्हिजन म्हणून एक आठवण म्हणून मी सांगू इच्छितो की आपल्या शरीरामध्ये 95% हा पाण्याने आपलं शरीर हे चालत असतं. 95% आपल्या शरीरामध्ये ज्या काही पेशी आहेत, ज्या काही रक्त संचालन आहे हे लिक्विड फ्लुइड असतं आणि ते पूर्ण शरीरामध्ये फिरण्यासाठी आपल्या शरीराला 95% पाण्याची गरज आहे. त्यातल्या त्यात आपल्या मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्यांना काम करण्यासाठी तिथं आपल्या मेंदूमध्ये 85% हे पाण्याचं प्रमाण असतं. तर मित्रांनो, माझी एक विनंती अशी आहे की तुम्हाला जर तुम्ही दिवसातून 10 ग्लास जर पाणी जर पिऊ शकला तर हे तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी खूप हितकर आहे. तर मी एक अशी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही बँकेमध्ये जेव्हा बसता, जेव्हा तुम्ही काम करता, स्क्रीन समोर असता, तेव्हा तुम्ही एक पाण्याची बॉटल, 1 लिटर पाण्याची बॉटल तुम्ही समोर ठेवायला पाहिजे आणि प्रत्येक तासाला तुम्ही आठवण करून 1 ग्लास पाणी हे जरूर प्यायला पाहिजे. जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढ्या शरीराचे जे विषारी तत्व आहे ते बाहेर पडतील शरीराच्या आणि आपल्याला स्फूर्ती, उत्साह आपला वाढेल. तर प्रत्येक तासाला आपण 1 ग्लास पाणी आवश्यक आठवण करून प्यायला पाहिजे. आजकाल सगळ्यांकडे नवीन प्रकारच्या ज्या स्मार्ट वॉच आहेत, इलेक्ट्रॉनिक वॉच त्या आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये भले तुम्ही अलार्म लावा की 1 तासानंतर मला ते बीप झालं पाहिजे आणि मी 1 ग्लास पाणी पिलंच पाहिजे. तर उन्हाळा असेल तर तुम्ही प्रत्येक तासाला 1.5 ग्लास 2 ग्लास पिऊ शकता. पण आता ह्या सध्या पावसाच्या थंडीच्या वातावरणात किमान एका तासाला 1 ग्लास पाणी मी नक्की पिईल, हे तुम्ही आज सर्वांनी संकल्प आपल्या मनामध्ये केला पाहिजे, जेणेकरून तुमच्या शरीरातले विषारी तत्व बाहेर निघतील आणि तुमचं शरीर हे सुदृढ राहील, उत्साही राहील. ठीक आहे. तर हा एक आजचा तुम्हाला आरोग्याचा जो आरोग्य धनसंपदा आहे त्या निमित्ताने हा एक संदेश आहे. बरेच जण करत असतील पण तरी सर्वांनी कटाक्षाने हा प्रयत्न करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. मित्रांनो, पुढे जाताना आपण काही आता योगिक क्रिया आणि पाठीचे व्यायाम आपण करणार आहोत. तर मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी वज्रासनामध्ये बसावं. वज्रासनामध्ये दोन्ही पाय फोल्ड करून आपल्या ज्या टाचा आहेत त्या टाच्यावरती आपण बसण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना वज्रासनात बसण्यासाठी त्रास होतो त्यांनी पद्मासनात बसलं तरी चालेल, साध्या आसनामध्ये, किंवा चेअरवर बसलं तरीही चालेल. ठीक आहे. तर मी सर्वात पहिल्या काही बसलेले आपण क्रिया करूया. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण सर्वांगासन करूया. ह्या आसनाला सर्वांगण आसन आपण का म्हटलेलं आहे तर यामध्ये आपल्या पूर्ण अंगाचा, पूर्ण शरीराचा व्यायाम होतो, पूर्ण शरीर ताणल्या जाते, म्हणून आपण याला सर्वांगासन म्हणतो. तर यामध्ये आपण अगोदर आपल्या वज्रासनात बसल्यानंतर आपला हात श्वास घेत हळूहळू हात हा डोक्यावरती मांडायचा आहे. श्वास घेत हळूहळू डोक्याच्या वरती हात जोडल्यानंतर प्रयत्न करायचा की आपण जास्तीत जास्त वरच्या दिशेने आपल्या शरीराला आपण ताणू शकू असा आपण प्रयत्न करायचा आहे. श्वासाची गती आता साधारण राहील. नैसर्गिकपणेच आपलं पोट हे मधल्या बाजूला ओढलं जात आहे. श्वास साधारण आणि हात वर ताणले. एक 10 सेकंड आपल्याला 10 काउंट पोहोचतोपर्यंत आपल्याला हात वर ठेवायचे. थोडीशी कळ आल्यानंतर आपल्याला श्वास बाहेर सोडत हळूवारपणे हात खाली घ्यायचे. आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचा ताण न देता हे आसन आपल्याला करायचे.
मित्रांनो, यानंतरचा आसनाचा दुसरा प्रकार आहे योग मुद्रा. या योग मुद्रेमध्ये वज्रासनामध्ये बसून आपले दोन्ही हात जे आहे असे बांधायचे, पण ते हात आपल्याला पाठीच्या मागे बांधायचे. पाठीच्या मागे हात बांधत हळुवारपणे श्वास सोडत आपल्याला समोरच्या दिशेने मान खाली करून वाकायचं आहे, श्वास सोडत. आपले हात आकाशाकडे. 10 सेकंड आपल्याला हा होल्ड करायचा आहे. त्यानंतर श्वास घेत हात मागे. मित्रांनो, मागच्या सत्रामध्ये आपण काही मानेचे व्यायाम हे केले होते. आपण ते परत एकदा आपण त्याची आवृत्ती करूया. कमरेवरती हात ठेवून श्वसनासोबत आपण मानेची समोर आणि मागे ह्या दिशेने हालचाल करायची आहे. श्वास घेत मान मागे, श्वास सोडत मान पुढे. मागे, श्वास सोडत पुढे. 3 रिपिटेशन झाल्यानंतर रिलॅक्स व्हायचंय आणि त्यानंतर मान उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला वळवायची. यानंतर आपल्याला उजव्या बाजूला मान होल्ड करायची आहे. त्यानंतर डाव्या बाजूला सावकाश, कुठलाही जर किंवा झटका मानेला न देता एकदम सावकाश. यानंतर मित्रांनो, आपल्याला स्कंद अभ्यास करायचा आहे. दोन्ही हाताचे बोट खांद्यावर ठेवून हात हे क्लॉकवाईज 5 वेळेस आणि विपरीत दिशेने अँटी क्लॉकवाईज 5 वेळेस. आता या ठिकाणी आपल्याला रिलॅक्स व्हायचंय. यानंतर आपण पुढील आसन घेऊया. सगळ्यांनी आपल्या पाठीवरती झोपायचंय. सर्वांनी आपल्या पाठीवरती झोपायचंय. सगळ्यांना मी दिसतोय असं समजून मी पुढील आसन सर्वांना सांगतो. मित्रांनो, यानंतर आपण आपल्या पाठी आणि कमरेसाठी एक दुसरं आसन करूया. त्याचं नाव आहे उत्तान ताडासन. उत्तान ताडासनामध्ये हाताची बोट एक दुसऱ्यामध्ये घट्ट बांधून डोक्याच्या वरती घेऊन जायचे आणि हे जे घट्ट बांधलेले जे हात आहे ते वरच्या दिशेने ताणायचे आणि पायाचे बोट हे खालच्या दिशेने ताणायचे. जेवढे तुम्ही जास्त तणाव द्याल हातांना आणि पायाला, तेवढं तुमची कंबर, पाठ ही बळकट होईल, तिची स्नायू बळकट होतील. एक 10 सेकंदापर्यंत तुम्ही अभ्यास करायचा आहे. श्वास सोडत साधारण स्थितीमध्ये. त्यानंतर मित्रांनो, आपण दुसरा एक अभ्यास करूया. त्याचं नाव आहे अर्ध पवन मुक्तासन. ज्यांना पाठीचा, लोअर बॅकचा खूप त्रास आहे त्यांच्यासाठी फायद्याचा आहे. असं आपला डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करून उजव्या पायाला हाताने पकडून छातीवर त्याला बांधायचं आहे. अर्ध पवन मुक्तासन. जेवढं तुम्हाला छातीजवळ घेऊन जाता येईल डोकी, तेवढं तुमच्या कमरेवरती ताण येणार आहे. कमरेचे स्नायू बळकट होणार. एक 5 सेकंड ला तुम्ही होल्ड करायचे.
नंतर श्वास सोडत आडवा उजवा पाय खाली न्यायचा आहे आणि नंतर डाव्या पायाला पण दोन्ही हाताने टाकून डावा गुडघा डाव्या छातीला श्वास सोडत रिलॅक्स. मित्रांनो, यामध्ये दुसरा एक आणखी पूर्ण पवन मुक्तासन हा प्रकार आहे. दोन्ही गुडघे फोल्ड करून दोन्ही पायाने पकडायचे आणि श्वास सोडत दोन्ही गुडघ्यांना छातीजवळ आणायचे. दहा सेकंड तुम्हाला थांबायचे या स्थितीमध्ये आणि श्वास सोडत पुन्हा गुडघे जमिनीवर टेकवायचे. यानंतर दुसरं आसन आहे परत पवन मुक्तासन. पण या आसनमध्ये आपल्याला या पूर्वीचं जे आसन केलं तसंच करायचं. फक्त गुडघे जे आहेत आपले ते विपरीत दिशेने आपल्याला आणायचे. गुडघे आपल्याला खालच्या बाजूने ताणायचे. कमरेमध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला स्ट्रेच अनुभव होत असेल. 10 सेकंड तुम्ही या आसनामध्ये थांबायचं आहे. जेवढं तुम्हाला गुडघे खाली ओढता येईल तेवढं जास्तीत जास्त गुडघे खाली ओढायचे. रिलॅक्स, श्वास सोडत रिलॅक्स होऊन. मित्रांनो, यानंतर आपण आणखीन एक क्रिया करूया की यामध्ये डावा पाय तुमचा फोल्ड असेल आणि उजवा पाय हा खालच्या दिशेने कानांकडे आहे. जमिनीपासून 4 इंच ते 3 इंच हा पाय वर ठेवायचा आणि पायाची बोटं खालच्या दिशेने वळवायची. पाय हा जमिनीवर टेकवायचा की जमिनीपासून 1, 2 ते 3 इंच पाय वर राहील तो खाली ताणायचा आणि तुम्ही बघाल तुमच्या कमरेवरती बऱ्यापैकी ताण स्ट्रेचिंग होत आहे. कमरेचे स्नायू बळकट होतात. 10 सेकंड झाल्यानंतर परत दुसऱ्या पायाने तीच क्रिया करायची. पायाचे बोट खालच्याची पाय आपल्या जागेवरती. यानंतर मित्रांनो, दुसरा एक अभ्यास आपण करणार आहोत सेतू बंधासाठी. सेतू म्हणजे आपण जर पूल बांधतो, पूल त्याला आपण सेतू म्हणतो. श्वास भरत दोन्ही पायाची गुडघे फोल्ड केलेले श्वास भरत आपण ही कंबर वरच्या दिशेने, कंबर आणि पाठ वरच्या दिशेने आपल्याला उचलायची आहे. सावकाश सेतू बंधासाठी 10 सेकंड या स्थितीमध्ये थांबायचं आहे. कमरेवरती पडणारा जो ताण आहे त्याचा अनुभव घ्यायचा आपल्याला. 10 सेकंदानंतर परत कंबर खाली. पुन्हा एकदा करूया. रिलॅक्स. यानंतर याचा पुढचा प्रकार आपण बघूया मित्रांनो. आपला उजवा पाय हा खूप सुंदर, ज्यांना खूपच सिव्हिअर प्रॉब्लेम आहे खूप सुंदर आहे हा उजवा पाय. हा तुम्ही डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा आणि दोन्ही हात हे डाव्या मांडीला बांधायचे अशी आणि डावा पाय आपल्या छातीकडे वळायचा आहे आणि उजव्या पायाचे गुडघे हे विपरीत दिशेने दाबायचे. एक 10 सेकंड या स्थितीमध्ये राहायचंय. त्यानंतर बॉडी रिलॅक्स करत परत दुसऱ्या बाजूने पण अशीच क्रिया आपल्याला करायची.
ज्या पायाला आपण हाताने पकडलाय ते पाय आपल्या दिशेने ओढायचे आणि दुसरा पाय जो आहे तो विपरीत दिशेने ओढायचा. तुम्ही बघत असाल तुमच्या कमरेला एक विशिष्ट प्रकारचं ताण पडत आहे. 6 सेकंड झाल्यानंतर आपल्या स्थितीत यायचे. मित्रांनो, याचं आणखीन एक व्हेरिएशन आहे. जसं आपण पूर्वी पाय फोल्ड केले होते, यामध्ये पाय फोल्ड न करता आपले दोन्ही हात मांडीखाली घट्ट पकडून पाय गुडघ्यातून वरच्या दिशेने वाकायचे, सरळ करायचे गुडघ्यातून वरच्या दिशेने. आणि जेवढे तुम्हाला मांडी आपल्याकडे ओढता येईल तेवढे ओढायची आणि पाय सरळ करण्याचा प्रयत्न करायचा. पाय असा गुडघ्यातून वाकवायचा आणि पाय सरळ ठेवायचा. 10 सेकंड तुम्ही स्ट्रेचिंग बघा. तुमच्या काप मसल्स, पोटऱ्या, गुडघे, मांडी आणि कंबर यासाठी अतिशय उत्तम क्रिया आहे. श्वास सोडत पाय खाली, त्यानंतर अशाच प्रकारे डाव्या पाय. सेकंड. मित्रांनो, यानंतरचं आसन आपण चक्रासन. चक्रासन थोडंसं अवघड आहे. ज्यांना पूर्वी अभ्यास केला असेल किंवा अगोदर केलेलं असेल त्यांनी करू नये. नवीन जनरेशन आहे, यंग जनरेशन करू शकतो. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करून आपल्या दोन्ही हाताने दोन्ही हात मानेजवळ घ्यायचे. श्वास भरत आपली पाठ आणि कंबर ही वरच्या दिशेने उचलायची. आपली मान ही जमिनीकडे. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुमच्या पूर्ण शरीराला बऱ्या प्रकारे फील आणि ताण मिळतोय. मानेला, पाठीला, कमरेला, हातांना. श्वास सोडत हवा खाली यायचं. मित्रांनो, ज्यांना उच्च रक्तदाब आहे, हाय बीपी ज्यांना आहे, त्यांनी हे आसन टाळावे. ठीक आहे. आता थोडस रिलॅक्स झाल्यानंतर ह्या पुढचं आसन आपण पोटावरती झोपून करूया. सर्वांनी आपल्या पोटावरती यायचंय. पोटावरती आल्यानंतर सर्वात प्रथम आपण नौकासने करू. नौकासन करताना आपले दोन्ही हात वरच्या दिशेने पाय खालच्या दिशेने. आपल्याला श्वास घेत आपले दोन्ही हात आणि छाती वर उचलायचे आणि हळूवार पाय सुद्धा आपल्याला जमिनीपासून ओळखू. 5 सेकंड बंद करत श्वास सोडत परत पूर्वस्थितीत येईल. नामपसंत झालंय. मी मुद्दा म्हणून एकच वेळेस दाखवतोय सगळ्यांना आसन, आणि आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. यानंतरचं आसन आपण शल्वासन करूया. अर्ध शल्वासन. आपले दोन्ही हात पंजेवरच्या दिशेने जर मांडी खाली घ्यायचे दोन्ही हात, आणि अर्ध शल्वासन करताना आपला फक्त उजवा पाय जमिनीपासून हळवा श्वास घेत वर घ्यायचा. पायावर घेतल्यानंतर श्वासाची गती सामान्य. 10 सेकंड आपल्याला हावर तसाच ताणायचा. पायांचे पंजे खालच्या दिशेने ओढायचे आणि जो काही ताण आणि दबाव पडतोय कमरेवर तो अनुभव करायचा आहे. श्वास सोडत परत पाय खाली. अशाच प्रकारे दुसऱ्या पायाने करायचं आपल्याला.
6 सेकंद रोकायचं आहे, नंतर श्वास सोडत परत खाली. हे झालं अर्ध शलभासन. यानंतर मित्रांनो आपल्याला करायचे पूर्ण शलभासन. यामध्ये हात वरती घेऊन आपले दोन्ही पाय जमिनीपासून साधारण 6 इंच आपल्याला वर घ्यायचे. मान खाली. या आसनामध्ये आपल्या पोटावरती कमरेवरती बऱ्यापैकी ताण पडतोय आणि तिथले स्नायूले बळ पडत. 6 सेकंड आपल्याला ही अनुभवाची. श्वास सोडत पण हवा खाली. मित्रांनो याच्यानंतर आपल्याला सर्पासन करायचं. सर्पासनामध्ये दोन्ही छातीच्या बाजूला करायचे आणि हळूवार श्वास घेत मान वर उचलायची आहे, कमरेपर्यंत. या आसनामध्ये दोन्ही हात आपल्या खाली जमिनीला टेकलेले असतील. फक्त आपल्याला कमरेमधून मान वर उचलायचे. साधारण श्वास. पाठ आणि कंबर याला दोन्ही स्नायूंना ताण पडत आहे. 10 सेकंड होल्ड केल्यानंतर श्वास सोडत मान खाली घ्यायची. त्यानंतर याच्यात पुढचं आहे आसन मित्रांनो भुजंगासन. या पूर्वीच्या आसनामध्ये आपण हात खाली आपले टेकलेले होते. या आसनामध्ये आपल्याला पूर्ण आपली कमरेतून छाती आणि मान पूर्ण वरच्या दिशेने उचलायची. श्वास भरत कमरेतून मान वर, हात सरळ आणि आपला चेहरा आकाशाकडे ठेवायचा आहे. दहा सेकंड होल्ड करायचा आहे. श्वास सोडत जमीन मान जमिनीवर टेकवायची. मित्रांनो यानंतरचा आपला आसन आहे तिर्यक भुजंगासन. ज्यांना पाठीचा आणि कमरेचा जास्त त्रास आहे त्यांच्यासाठी हे आसन उपयोगी आहे. सेम भुजंगासनामध्ये यायचे फक्त आपल्या पायामध्ये अंतर ठेवून जेव्हा आपण भुजंगासनामध्ये येऊ तेव्हा मान उजव्या बाजूला वळवायची आणि डाव्या पायाचे पंजे बघण्याचा प्रयत्न करायचा. श्वास मान वरती, पायामध्ये अंतर, कमरेतून पूर्ण मान डाव्या बाजूचा पाय बघण्याचा प्रयत्न. चांगल्या प्रकारे तुमच्या शरीराला तेल मिळतोय. परत एक श्वास सोडत मान मध्यभागी आणि परत जमिनी होती. 2 सेकंडची विश्रांती घे. परत विपरीत दिशेने मान छातीवर. आता डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आणि आपल्याला उजव्या पायाचे पंजे बघण्याचा प्रयत्न करायचा. 10 सेकंड आपल्याला इथे होल्ड करायचे. परत श्वास सोडत हळवा मान जमिनीवर. मित्रांनो यानंतरचं आसन आहे धनुरासन. यामध्ये सुद्धा तुमच्या पूर्ण शरीराला फील देत बसणार आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचे आणि दोन्ही हाताने दोन्ही पायांचे पंजे पकडायचे. आता श्वास घेत अगोदर छाती वरच्या दिशेने ओढायची आणि त्यानंतर हळवा मांडीमधनं पाय वर उचलायचे. श्वास घ्यायचा अगोदर छाती आणि नंतर पाय. जेवढं पाय तुम्हाला आपल्या दिशेने ओढतात तेवढे ओढायचे. छाती वर, मान आकाशाकडे. 5 सेकंड आसनामध्ये राहायचे. श्वास सोडत हळूवार
मित्रांनो, आपण पाठीसाठी आणि कमरेसाठी काही व्यायाम बघितले. आता आपण सगळ्यात शेवटचं म्हणजे आपण शवासन आता करूया, जेणेकरून जे आपण आसनं केलेले आहे त्यांनी बॉडीमध्ये जो थकवा आला असेल, ताण आला असेल, तो रिलॅक्स होईल. सर्वांनी आपल्या पाठीवरती यायचे. दोन्ही पायांमध्ये 1 फुटाचं अंतर, हात आपल्या शरीरापासून थोडेसे दूर, हाताचे पंजे आकाशाकडे. आपल्या श्वासाच्या गतीकडे लक्ष द्यायचे. श्वासाची गती सध्या तीव्र झाली आहे. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचे. शरीराला जो ताण पडला आहे, आपण अनुभव करायचा की आता ताण पूर्णपणे शिथिल होत आहे आणि श्वासाची गती सुद्धा हळूहळू सावकाशपणे स्थिर होत आहे. मनामध्ये असा अनुभव करायचा की आपण जसं आकाशामध्ये तरंगत आहोत असा अनुभव करायचा आहे आणि आपल्या श्वासाच्या गतीला साधारण करण्याचा प्रयत्न करायचा. पूर्ण लक्ष श्वासाच्या गतीकडे. मित्रांनो, श्वासाची गती ही साधारण झाल्यानंतर आपल्याला आता हवा उठून पद्मासन किंवा वज्रासनात यायचे. उठताना एक लक्षात ठेवायचं की आपण एका कुठल्याही कुशीवर सावकाश घेऊन उठायचं. डायरेक्ट असं उठायचं नाही. अगोदर डावा पाय फोल्ड करायचा आहे, उजवा हात वरती घ्यायचा आहे, उजव्या कुशीत यायचे सावकाश आणि डाव्या हाताचा सहारा घेऊन हळूवार वज्रासन किंवा पद्मासनाच्या स्थितीत यायचं. कसं वाटलं मित्रांनो? छान वाटलं? कमरेचा पाठीचा ताण कमी झाला? माझा आवाज सगळ्यांना येत आहे असं मी समजतो. जर कुणाला ब्रेक घ्यायचा असेल, निवृत्त होऊन यायचं असेल तर कृपया 2 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया. 2 मिनिटांमध्ये सर्वांनी जाऊन यायचं, फक्त 2च मिनिट. ठीक आहे. यानंतर आपण पुढील आपला अष्टांग योग आणि जे आपला सर्वांगीण विकास आहे यावरती आपण थोडी चर्चा करूया. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे. ब्रेक नंतर सर्वांचे पुन्हा स्वागत. मित्रांनो, आपण आता पाठीचे आणि कमरेचे काही आसनं आणि व्यायाम बघितला. माझ्या परीने मला जेवढंच तुम्हाला सांगता येईल, जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं. पण जर कुणाला याचा चार्ट हवा असेल किंवा याचे जर कुणाला चित्र जर हवं असेल तर आपण एखादा ग्रुप जर तुम्ही दिला तर त्यामध्ये आपण हे सगळं त्याचं डिस्क्रिप्शन सगळं आपण त्यामध्ये टाकू, म्हणजे सगळ्यांना हा अभ्यास आपल्या घरी व्यवस्थितपणे करता येईल. तर विनंती अशी आहे की आपल्याला जर एक वेळेस एवढे आसनं जर करायला वेळ नसेल तर कमीत कमी एक 4-5 आसनं सकाळी आणि 4-5 आसनं संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर
आपण घरी करू शकता, जेणेकरून तुमची पाठ आणि कंबर याही बळकट होईल. मित्रांनो, आता आपण थोडंसं थेरी पार्टवरती आपण जाऊया. तर मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपण काय काय करायला पाहिजे. तर जसं की विश्व स्वास्थ्य संघटन म्हणते की तुमचं जर सर्वांगीण विकास जर तुम्हाला साधायचा असेल, आरोग्य जर तुम्हाला हवं असेल, तर आपण केवळ शारीरिक, मानसिक आणि सामाजिकच नाही तर आपल्या भावनिक सुद्धा आपण आरोग्य जपायला पाहिजे. आपलं आध्यात्मिक सुद्धा आरोग्य आपण तेवढ्याच कटाक्षतेने आपण जपायला पाहिजे. तर मित्रांनो, आपल्या हे सर्वांगीण विकास साधण्यासाठी पण नेमकं काय करायचंय, तर आपल्या ऋषी परंपरेमध्ये, आपल्या इतिहासामध्ये काही आपले असे महान ऋषी होऊन गेले की त्यांनी आपल्याला आयुष्यातील सर्वांगीण विकासाची जी गुरुकिल्ली आहे ती विविध माध्यमातून, विविध सूत्रांद्वारे, विविध त्यांच्या जीवनातल्या अनुभवांद्वारे आपल्याला त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी महर्षी कपिलजी यांचं नाव ऐकलं असेल. महर्षी कपिलजी यांनी एक सांख्य दर्शन शास्त्र म्हणून एक शास्त्र प्रचलित केलंय. हजारो वर्षापूर्वी हे शास्त्र त्यांनी आपल्याला सांगून ठेवले. तर ह्या शास्त्रामध्ये ते मानवी जीवनाचा संपूर्ण विकास आणि मानवी जीवनाचं प्रयोजन, मानवी जीवन हे कशासाठी आपल्याला मिळालंय ह्याबद्दल एक सूत्रबद्ध रीतीने ते सोप्या भाषेमध्ये आपल्याला एक सूत्र सांगतात की अथ त्रिविध दुःख अत्यंत निवृत्ती अत्यंत पुरुषार्थ. हे एक छोटंसं सूत्र आहे, पण या सूत्रामध्ये आपण बघतो की आपल्या पूर्ण जीवनाचा हा सार लपलेला आहे. तर ह्याच्यामध्ये त्रिविध दुःख जे म्हटलेलं आहे त्यांनी, त्रिविध दुःख म्हणजे 3 प्रकारचे दुःख हे कॅटेगराईज त्यांनी केलेले, 3 प्रकारचे. या 3 प्रकारच्या दुःखामध्ये मानव जातीच्या संपूर्ण दुःखाचा समावेश होतो. तर हे 3 प्रकारचे दुःख कुठले आहेत, तर सगळ्यात पहिला आहे आध्यात्मिक दुःख, दुसरा आहे अधिभौतिक दुःख आणि तिसरा आहे अधिदैविक दुःख. या 3 दुःखामध्ये जर आपण कॅटेगराईज केलं तर आपलं हे कुठलंच दुःखाच्या व्यतिरिक्त हे असू शकत नाही. तर आध्यात्मिक दुःख म्हणजे काय, तर आपल्या स्वतःच्या चुकांमुळे किंवा स्वतःच्या अज्ञानामुळे जे दुःख आपल्याला होतं, जे आपल्याला जसं ज्ञान एखाद्या गोष्टीबद्दल पाहिजे, तर एखादी गोष्ट कशी वापरायची किंवा त्याच्याबद्दल आपण कसा व्यवहार करायचा, याचं जर चुकीचं ज्ञान आपल्याला असेल तर आपल्याला त्यापासून फायदा न होता आपल्याला त्याच्यापासून नुकसान होऊ शकतं. तर हे झालं आध्यात्मिक दुःख. दुसरं आहे अधिभौतिक दुःख. अधिभौतिक दुःख म्हणजे काय की आपल्या सोबत जे समाजामध्ये, आपल्या घर परिवारामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांच्या चुकांमुळे, त्यांच्या अज्ञानामुळे जे आपल्यावरती दुःख ओढवतंय किंवा एखाद्याने आपल्यावर अन्याय अत्याचार केला त्यामुळे जे दुःख आपल्याला होतंय हे दुःख आहे अधिभौतिक दुःख. आणि तिसरं म्हणजे आहे अधिदैविक दुःख. तर अधिदैविक दुःख जे आहे हे जे काही नैसर्गिक संकट, नैसर्गिक आपल्यावर जे आपदा येतात, ह्या आपदा जसं की गरमी, ऊन, पाऊस, थंडी, ह्या ज्या आपदा आपल्याला येतात, हे जे दुःख, याच्यामुळे जे दुःख होतं, आता जसं काय पॅन्डेमिक आलेलं आहे, महामारी आली, याच्यामुळे पण आपल्याला एक भय, शंका आपल्या मनामध्ये येते. हे एक आपल्याला नैसर्गिक दुःख, हे याला आपण अधिभौतिक दुःख असं म्हणतो. तर काही प्रमाणात तर आपण ह्या अधिभौतिक दुःखापासून किंवा हे जे काही आपल्याला अधिभौतिक प्रॉब्लेम्स आले याच्यापासून आपण स्वतःला परावृत्त करू शकतो. आपण चांगल्या घरामध्ये राहू शकतो, ऊन आणि थंडी याच्यापासून आपण बचाव करू शकतो. जसं आता पॅन्डेमिक आलाय, नवीन आजार आलेला आहे, नवीन व्हायरस आलाय, यापासून आपण वॅक्सिन घेऊन स्वतःला आपण सुरक्षित करण्याचा प्रयत्न करू शकतो. असे इतर बरेचसे आपण उपाययोजना करून हे अधिभौतिक दुःख आपण हे बऱ्यापैकी आपण हे दूर करू शकतो. परंतु आध्यात्मिक आणि हे अधिभौतिक जे आहे हे आपल्या हातामध्ये असून सुद्धा आपण हे सहजासहजी दुःख दूर करू शकत नाही, कारण की त्याच्यामध्ये थोडंसं आपल्यामध्ये अज्ञान हे लपलेलं असतं. मित्रांनो, तर मग आपल्याला हे दुःख दूर करण्यासाठी आपण प्रत्येक जण आपण बघत आहोत की समाजामध्ये, जगामध्ये सगळीकडे आपण बघतो की जो साधा श्रम करणारा जो वर्ग आहे, मजूर वर्ग जो आहे, तो सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यातील जी काही त्याला जेवढं आकलन आहे, जेवढं ज्ञान आहे,
त्या ज्ञानाप्रमाणे तो आपलं दुःख दूर करायचा प्रयत्न करतो. त्याला जर भूक लागत असेल तर तो जाईल 8 तास काम करेल आणि संध्याकाळची त्याची जेवणाची तो व्यवस्था करतो. हा झाला आपला श्रम करणारा श्रमकारी वर्ग. त्यानंतर थोडा आपण वर बघू, त्याच्यात थोडंसं वर जाऊ की जे आपल्यासारखे चाकर लोक आहेत किंवा जे लोक नोकरी करतात, तर यांना कसं असतं की त्यांचं एक जीवन जे आहे हे एक सुरक्षित कवचामध्ये असतं की त्यांना एक ठराविक पगार असतो, रिटायरमेंट नंतर त्यांना एक पेन्शनही मिळणार असते. तर हे थोडेसे उच्च त्याहीपेक्षा उच्च श्रेणीचे लोक आहेत की ज्यांनी आपली व्यवस्था केली. काय झालं याच्यामध्ये, त्यांची जीवनाचा स्तर का उंचावला, कारण की थोडंसं त्यांनी आपल्या जीवनामध्ये शिक्षण घेतलं, जे आपल्याला पुढच्या आयुष्याला वळण देण्यासारखं म्हणून जे काय आवश्यक आहे ते शिक्षण घेऊन त्यांनी थोडंसं आपला जीवनाचा स्तर वाढवा. तर हे पण शेवटी ह्यांनी पण काय केलं की आपल्या जीवनामध्ये जी काही अडचणी दुःख आहे ते दूर करण्यासाठी सुद्धा त्यांनी सुद्धा तोच प्रयत्न केला. पण यांनी काय केलं की थोडंसं आपल्या ज्ञानामध्ये आपल्या विवेकामध्ये थोडंसं आणखी त्याला वर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण बघूयात की तिसरे म्हणजे जे हाय लेवलचे जे आहेत, म्हणजे उच्चभ्रू जे लोक आहेत, उंच कॅटेगरीचे जे लोक आहेत, तेही काय करतात की त्यांचा जीवनाचा दृष्टिकोन थोडा, त्यांचे लक्ष हे उच्च असतात. त्यांना आता भौतिक सुख साधनं किंवा त्याला काही अंशी अन्न पाणी याची काही भ्रांत नसते, पण त्यांनी व्यवस्था करून ठेवली असते. पण त्यांची एक वेगळी एक आवश्यकता असते, त्यांना एक समाजामध्ये प्रतिष्ठा हवी असते, त्यांना एक मानसिक त्यांना एक शांतता हवी असते, म्हणून त्यांचे प्रयत्न थोडे हे वेगळ्या पद्धतीने चालले असतात. तर आता तुम्ही जगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस आणि सगळ्यात गरीब माणूस याच्यामध्ये जर तुलना केली तर हा प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणी, प्रत्येक जीव हा ह्या प्रयत्नामध्ये असतो की त्याच्या आयुष्यातील त्याच्या जगण्यातले दुःख, विविध दुःख हे कसे कमी करता येईल याच्या मागे सगळेजण प्रयत्न करत असतात. तर मग हे प्रयत्न तर सगळेच करतात. तुम्ही म्हणाले दुःख तर दूर होतातच. आपल्याला जर भूक लागली तर आपण लगेच जेवतो, आपली भूक शांत होते, दुःख आपलं दूर होतं. आपल्याला तहान लागली, आपण पाणी पितो, पाणी पिल्यानंतर आपली तहान भागते, त्याच्यानंतर आपण थोडं शांत होतो, आपलं दुःख दूर होतं. पण काय होतं की कालांतराने परत आपल्याला सकाळी जेवल्यानंतर संध्याकाळी परत भूक लागते, परत आपण जेवण करतो. हे असं चक्र चालू असतं. आपल्या ज्या काही गरजा आहेत ह्या आपल्या ह्या पूर्ण आपण करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. पण आता इथे शब्द यांनी काय वापरलाय की अत्यंत निवृत्ती हा शब्द वापरलाय त्यांनी, की मानवाच्या जीवनातील दुःख कमी करण्याचा जो त्याचा पुरुषार्थ आहे, त्याचं प्रयोजन जे आहे, तर तो काय आहे, साधारण निवृत्ती नाहीये की तुम्हाला 2 वेळेस जेवण मिळालं किंवा तुम्हाला चांगलं घर मिळालं, गाडी मिळाली, समाजात प्रतिष्ठा मिळाली, तर केवळ एवढ्यानेच तुमचे संपूर्ण दुःख हे कमी होणार नाही. तुम्ही बघता की जे श्रीमंत लोक आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे, तर त्यांना वेगळ्या प्रकारचे आजार असतात. आता तुम्ही बघा ह्या कोरोना काळामध्ये बरेचसे जे मोठे लोक आहेत, त्यांच्याकडे जे कुठल्याही लेवलला जाऊन आपली शुश्रूषा करू शकत होते, असेही लोक या काळामध्ये गेलेले आहेत. आणि जे गरीबातला गरीब माणूस आहे, कष्टकरी आहे, तो त्याला तेवढं काही त्याला त्रास झालेला नाहीये. तर तुम्ही आपण बघतोय की समाजामध्ये प्रत्येकाचे आपापल्या लेवल प्रमाणे, आपापल्या जीवनशैलीप्रमाणे त्याची दुःखाची कॅटेगरी जी आहे वेगवेगळी आहे. तर मग आपण ह्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याचा जो एक शब्द आहे की अत्यंत म्हणजे पूर्णपणे. तर पूर्णपणे तर सगळेजण तर काही पूर्णपणे करू शकत नाही. तर मग आपण पूर्णपणे दुःखाची निवृत्ती करायची असेल आपल्याला, तर आपण सध्या जे प्रयत्न करतो, आपल्याला जेवढं ज्ञान आहे, जेवढी समज आहे, जेवढा विवेक आहे, त्याप्रमाणे आपण हे करायचा नक्की प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. हे काही त्याला माहिती नसते, सूत्र सगळ्यांना माहिती नाही, पण तुम्ही जर अभ्यास केला तर प्रत्येक जण हा या दृष्टिकोनातूनच ही जीवनाची जी प्रवाह आहे, जीवनाचा प्रवाह हा प्रत्येक जण ह्याच याच्यात करत असतो. पण जर मित्रांनो आपण बघितलं की एखादा जर गरीब कुटुंबातला एखादा विद्यार्थी आहे, मुलगा आहे, आणि त्याला कळतंय की आपण गरीब आहोत, लोअर मिडल क्लास आहोत, आपल्याला जर ह्या परिस्थितीतून जर बाहेर निघायचं असेल तर आपल्याला शिकलं पाहिजे, आपल्याला मेहनत करायला पाहिजे, आपलं आरोग्य चांगलं ठेवायला पाहिजे, म्हणून तो त्या दिशेने प्रयत्न करतो. आणि आपण मित्रांनो आता बघत आहोत आजकालच्या मीडियामध्ये, न्यूजपेपरमध्ये आपण बघतो की रिक्षा चालकाचा मुलगा हा कलेक्टर झालाय, किंवा त्या काही जणांच्या मुलांच्या आई वडिलांनी भांडे घासलेली आहेत आणि मुलं त्यांची मोठी झालेली आहेत, आणि बऱ्याचशा उच्च पदावरती ते आजकाल जे मुलं आहे, जनरेशन आहे, ती गेलेली आहे. कारण की काय की त्यांना कळालं की ही जी परिस्थिती आहे खूप कष्टदायक परिस्थिती आहे. घरामध्ये एका खोलीमध्ये त्यांनी राहून रात्रीच्या दिव्याखाली अभ्यास करून मोठं कष्टाचं जीवन त्यांनी हे करून त्याच्यातून बाहेर निघायचा त्यांनी प्रयत्न करायचा. का असं करू शकले ते, कारण की त्यांना माहिती की ह्याच्यातून आपल्याला बाहेर निघायचं तर आपल्याला ज्ञान, विवेक, आपल्याला
जो सुजाणता ही जागृत करणं आवश्यक आहे. तर त्यांनी त्या लेवलचा प्रयत्न केला आणि त्या परिस्थितीमध्ये हे लोक बाहेर येऊन त्यांनी संघर्ष करून आपलं जीवन एक वेगळ्या वळणावरती त्यांनी नेलेलं. तर मग आता हे जर आपल्याला अत्यंत निवृत्ती जर करायची असेल तर आपण काय करायला पाहिजे? आपण बघा, कुठलाही आपल्या भारतीय परंपरेमध्ये जो काही आपण मंत्र म्हणतो, आता आपण सकाळी सहनावतू मंत्र म्हटला, त्या मंत्रामध्ये आपण बघितलं की शेवटी आपण काय म्हणतो? ओम शांती शांती शांती. 3 वेळेस आपण ओम शांती 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 म्हणतो. तर 3 वेळेस म्हणण्याचं कारण काय? तर आपण ईश्वराला अशी प्रार्थना करत असतो की ईश्वरा, आमच्या जीवनामधले जे 3 दुःख आहेत, 3 प्रकारचे म्हणजे सगळेच आले त्याच्यामध्ये, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि अधिदैविक, हे दुःख आमच्या जीवनातून दूर कसे होतील या प्रार्थना आपण ईश्वराला करून 3 वेळेस आपण ओम शांती शांती म्हणत असतो. तर आता मित्रांनो, आपल्याला हे जे जीवनातले जे विविध दुःख आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला मग सर्वांगीण विकास करायचा आहे. तर सर्वांगीण विकास हा काय होईल? आपण सर्वांगीण विकास म्हणजे आता आपली जी आधुनिक भौतिकता आहे कशासाठी? की आपल्या जीवनातले दुःख, अडचणी, कष्ट दूर होण्यासाठीच आहे. आपल्याकडे गाडी आहे, कार आहे, किंवा आपण चांगल्या एसी रूम मध्ये बसतो, एसीचा वापर करतो, आणि खाण्यापिण्यासाठी आपल्याकडे चांगल्या वस्तू आहेत. तर हे आपले दुःख दूर करण्यासाठीच आहे. पण हे काय आपल्याला काही असे सहजासहजी काही प्राप्त झाले नाही. याच्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावं लागलं, याच्यासाठी आपल्याला अध्ययन करावं लागलं, आपलं ज्ञान याच्यासाठी वाढावं लागलं. तर हा जो सर्वांगीण विकास आपल्याला साधायचा आहे, तर हा सर्वांगीण विकास केवळ भौतिकतेमधनच आपल्याला मिळणार नाही. भौतिकता तर आपल्याला पाहिजेच आहे. भौतिक सुख साधनता, संपन्नता ही तर आवश्यकच आहे, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. जर आपल्याकडे अर्थ नसेल, पैसा नसेल, फायनान्स नसेल, तर आपण हे जीवन जगू शकत नाही. जसं की आता बँक आहे, जर एखादा माणूस जर भाड्याच्या घरात राहत असेल तर त्यांनी आपलं घर, स्वतःचं घर बांधावं असं त्याच्या मनात स्वप्न असतं. तर आपण तो काय करतो की एखाद्या बँकेकडे जाऊन, जसं आपला देवगिरी बँक आहे, आता बऱ्याचशा बँकांनी आपले कर्जामध्ये त्यांचं रेट ऑफ इंटरेस्ट कमी झालेलं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाल्यामुळे लोकांना त्यांची जीवनशैली आणखीन उंच करण्याचा एक चांगला त्यांना एक साधन मिळालेलं आहे. आणि तो मग काय करतो की पूर्वीच्या काळामध्ये एका माणसाला जर घर बांधायचं असेल तर त्याला पूर्ण त्याचं जीवनभराची जी कमाई आहे, तो रिटायर झाल्यानंतर पूर्वीचे लोक घर बांधायचे आणि त्याच्या वयाच्या 60 वर्षानंतर, 62 वर्षानंतर ते घर बांधू शकायचे. पण आज अशी सोय झालेली आहे बँकांमुळे, वित्तीय संस्थांमुळे, की हा प्रत्येक माणूस हा त्याला जशी नोकरी लागली तसा तो लगेच 25व्या 30व्या वर्षी तो आपल्या स्वतःचं घर, स्वतःची गाडी हे घेऊ शकतो. तर मित्रांनो, ही एक अशी बऱ्याच प्रकारच्या आपल्याला सुविधा ह्या आजकालच्या आधुनिक युगामध्ये आहेत. कर्ज व्यवस्था आहे. तुम्हाला जर एखाद्याला शिकलेला आहे आणि एखादा एंटरप्रेनर आहे, त्याला जर एखादी आपली कंपनी टाकायची, फॅक्टरी टाकायची आहे, तर तो सुद्धा एखाद्या बँकेकडे जाऊन आपल्यासारख्या सर्व सुखसुविधा, चांगल्या सेवा देणाऱ्या बँकेमध्ये, देवगिरी बँकेमध्ये जाऊन जर तो आपल्या पुढच्या आयुष्यासाठी किंवा एखादी कंपनी टाकण्यासाठी जर तो लोन घेत असेल बँकेकडून, तर त्याचा जो काही त्याला हा जीवनाचा कष्टप्रद जो प्रवास आहे तो हा त्याला सुखकर होऊ शकतो. तो जे भविष्याचे स्वप्न आहे ते आज पुंजी घेऊन तो वापरून तो आपल्या स्वप्न पूर्ण करू शकतो. तर मित्रांनो, हे आपले भौतिक जीवन हे सुख संपन्न होण्यासाठी बरेचसे प्रयत्न आपण सर्वजण करतो आहे. तशी व्यवस्था झाली आहे, पूर्वीच्या काळासारखा तर राहिलेली नाही की सगळ्या सुख सुविधा आपल्याला सर्वांना मिळालेल्या आहेत. पण मित्रांनो, केवळ भौतिकच सुख सुविधा मिळून आपला सर्वांगीण विकास होईल का? नाही होणार. तर आपल्याला सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर आपल्याला प्रयत्न सुद्धा सर्वांगीणच करावा लागणार आहे. नुसते शारीरिक प्रयत्न चालणार नाही, तर आपल्याला सुद्धा सर्वांगीण प्रयत्न करावा लागणार आहे. तर मित्रांनो, ह्या सर्वांगीण विकासासाठी आपण काय करायला पाहिजे? तर तुम्ही मित्रांनो ऐकलं असेल की आपल्या भारतीय परंपरेमध्ये आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपले जे एक महान ऋषी होऊन गेलेले आहेत, ज्यांचं की नाव आपण सर्वांनी ऐकतो, ज्यांच्या नावामुळेच आपण हा योग, आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो, ते महर्षी पतंजली. या महर्षी पतंजलीजींनी आपल्या जीवनाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपल्याला अष्टांग योग हा सांगितला आहे. तर ह्या अष्टांग योग हा काही असं आपल्याला वाटतं की अष्टांग योग म्हणल्यानंतर हा संन्यासांसाठी आहे किंवा जे लोक घर सोडून गेले त्यांच्यासाठी आहे, असं नाहीये. महर्षी जे होते यांच्याकडे खूप दूरदृष्टी होती. यांनी पूर्ण मानवी जीवनाचा अभ्यास केला आणि प्रत्येक म्हणजे आपली जी वर्ण व्यवस्था आहे किंवा जी आश्रम व्यवस्था आहे, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास, हे सगळ्या आश्रम व्यवस्थेमधील प्रत्येक घटकाला त्याच्या लेवलला कसा त्याचा पूर्ण सर्वांगीण विकास करता येईल यासाठी त्यांनी त्यांचं योग दर्शन
हा जो ग्रंथ आहे, या योगदर्शक ग्रंथामध्ये त्यांनी विविध सूत्रांमध्ये, विविध पायऱ्यांमध्ये त्यांनी आपल्याला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. तर आता आपण आपल्या मेन जो काही आपल्या जो टॉपिक चालला आहे की योग आणि आपली अष्टांगीण योग आणि आपल्या सर्वांगीण विकासाची प्राचीन परंपरा, हा जो मेन मुद्दा जो आपण हा विषय आपल्या विषयाला जे टायटल दिलेलं आहे, जे अनुमोदन जे आपण केलेले की सर्वांगीण विकास कसा साधायचा, तर ह्या विषयासाठी आपल्याला सर्वांगीण विकास जर साधायचा असेल तर आपल्याला आपल्या ऋषी प्राचीन परंपरेकडे हे बघावंच लागणार आहे. जग आपल्या भारताकडे खूप मोठ्या आशेने बघते की आम्हाला ह्या सगळ्या परिस्थितीतून, जसं की आता पर्यावरणाच्या परिस्थिती आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, त्याच्यानंतर लोकसंख्येचा एक मोठा उद्रेक आहे, त्याच्यानंतर हे असे बायोलॉजिकल जे काही वॉर आता चालू झालेले त्याच्याबद्दल काय आपल्याला करता येईल, हे असे विविध जे समस्या आपल्याला भेडसावत, जरी आपण भौतिकदृष्ट्या प्रगती करत असलो तरी ह्या विविध समस्या ज्या भेडसावत आहेत आपल्याला, या कुठेतरी मानसिकतेने म्हणा किंवा वैचारिक लेवलमध्ये कुठेतरी कमतरता असल्यामुळे या समस्या आपल्याला भेडसावत आहेत. आणि त्याचे उत्तर जे आहे हे आपल्याला आपल्या वैदिक प्राचीन परंपरेमध्ये ऋषीमुनींनी पूर्वपार लिहून ठेवलेले आहे. फक्त आपल्याला एकच गरज आहे की आपल्याला त्याचा अभ्यास करायला पाहिजे. जसं म्हणलो की त्रिविध दुःख जर हे आपल्याला दूर करायचं असेल तर जसा माणूस आपापल्या परीने जसा प्रयत्न करतो तसा आपल्याला आपला प्रयत्न हा थोडासा बहुआयामी करावा लागेल. आपल्याला थोडासा आपलं नॉलेज आहे, आपलं ज्ञान आहे, आपला जो विवेक आहे, हा जर आपण जसा जसा बदलू तसा आपल्या जीवनामध्ये आपल्याला जीवनाचा बघण्याचा दृष्टिकोन हा बदलेल आणि आपला जो सर्वांगीण विकास आहे तो खऱ्या प्रमाणे आपण साधू शकतो. आणि आपण जे काही आपलं हे फिटनेस क्लब अंतर्गत जे काही हे चाललंय की आरोग्यम धनसंपदा, म्हणजे आरोग्य म्हणजे काय, तर नुसतं आरोग्य म्हणजे धन आणि संपदा जर आपल्याला जर प्राप्त करायचे असेल तर डायरेक्ट नुसतीच धनसंपदा प्राप्त करायची नाही, पण जर आपल्या अगेन्स्ट हेल्थ आपण जर आपल्या आरोग्याच्या विपरीत जाऊन जर आपण ते धन आणि संपदा जर ती प्राप्त केली तर ती आपल्या पुढील आयुष्यासाठी तेवढी फायद्याची राहणार नाही मित्रांनो. म्हणून आपल्या ह्या सर्वांगीण विकासासाठी महर्षी पतंजलीजींनी आपल्याला अष्टांग योग सांगितला आहे. मी या पूर्वीच्या सत्रामध्ये सुद्धा तुम्हाला बोललो होतो की अष्टांग योग हा 8 आयामांचा आहे. त्याच्यामध्ये 8 आयाम त्यांनी सांगितले महर्षींनी. तर ते 8 आयाम कुठले आहेत तर मी एकदा रिपीट करतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर हे आपल्या जीवन जगण्यासाठी हे 8 जे आयाम आपल्याला दिले आहेत ते 8 आयाम आपण आता आहे आपल्याकडे आणखी 5 मिनिटं, ते 5 मिनिटांमध्ये आपण एक थोडंसं त्याच्याकडे दृष्टिक्षेप करूया. तर मित्रांनो हे यम नियम पासून ते समाधीपर्यंत हे जे ऋषींनी सांगितलेलं आहे, तर याच्यामध्ये आपण आपला अभ्यास करायचा की आपण याच्यामध्ये कुठल्या लेवलला आहोत. जर आपण प्रारंभिक लेवलला आहोत तर प्रारंभिक लोकांसाठी त्यांनी सुरुवातीचा योग सांगितलाय, जे थोडेसे वर गेले आहेत त्यांच्यासाठी त्याच्या वरचा सांगितलाय, ते त्याच्या जास्ती आणखीन वर गेलेले आहेत त्यांच्यासाठी हा वेगळा सांगितलेला. प्रत्येक माणूस एकही आहे, प्रत्येक जे व्यक्तिमत्व आहे त्या प्रत्येक व्यक्तिमत्वासाठी हा हे सगळ्यांसाठी एकच नाहीये, तर तो आपल्या स्थितीप्रमाणे, आपल्या मानसिकतेप्रमाणे, आपल्या शारीरिक गरजेप्रमाणे तो आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. तर आपण आता थोडक्यामध्ये यम काय आहे ते आपण बघूया. तर अष्टांग योगामध्ये जे 8 अंग आहे त्याच्यामध्ये यम हा पहिला आहे. तर यम म्हणजे काय की आपण समाजामध्ये, परिवारामध्ये, देशामध्ये, राष्ट्रामध्ये राहताना किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला जर आपण जातो तर आपण समाजामध्ये कसे राहायला पाहिजे, आपला कोड ऑफ कंडक्ट काय असायला पाहिजे, आपली जी काही संविधान, आपण जसं भारत देशामध्ये राहतो तर आपल्याला भारताची जी घटना आहे, भारताच्या घटनेमध्ये जे काही लिहून नियमावली दिलेली आहे ती नागरिकाची, त्याप्रमाणेच आपल्याला इथे राहावं लागतं. आपल्याला त्याच्या अगेन्स्ट जाऊन आपण आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था तोडून आपण राहू शकत नाही. तर यम हे काय म्हणतात की आपण सोशल कंडक्ट काय असायला पाहिजे, आपण समाजामध्ये कसं राहायला पाहिजे की जेणेकरून दुसऱ्यालाही त्रास व्हायला नको आणि आपली ही प्रगती आपल्याला साधता आली पाहिजे. तर यम जे आहेत हे यम सुद्धा महर्षींनी आपल्याला 5 प्रकारचे सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये 5 जे यम आहेत ते मी एकदा तुम्हाला सांगतो. अहिंसा, सत्य, अस्थिर, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, हे 5 प्रकारचे यम आपल्याला महर्षींनी सांगितलेले आहेत. तर आपल्याला जर इथून आणखीन जर आपल्याला हे जे सत्र जर पुढे चालू जर ठेवता आलं आपल्याला, तर आपण काही सत्रांमध्ये आपण याचा काही जर अशी मला संधी दिली आपल्या संयोजकांनी तर आपण ते पुढे आपण याच्यामध्ये बसू, कारण की वेळेचा आपल्याला लाभ आहे, 7:30लाच आपल्याला संपायला पाहिजे.
तर 7:36 झालेले आहे. तर मी ही पार्श्वभूमी तुम्हाला थोडी सांगितली आहे. जर मला आपल्या संयोजकांनी किंवा अध्यक्ष साहेबांनी पण परवानगी दिली तर आपण ह्या गोष्टींचा यम नियम हे खोलामध्ये काय आहे आपण हे आपल्या यम नियम अगोदर समजून घ्यायचे आणि ते नंतर आपल्या जीवनामध्ये आपण त्याचं कसं आचरण करायचं आणि आपला पूर्ण सर्वांगीण विकास कसा साधायचा हे आपण काही पुढच्या सत्रांमध्ये बघू. त्या सत्रांमध्ये आपण आपला जर वेळ असेल तर आपण काही आसनांचा पण अभ्यास करूया. दुसऱ्या आसनं आता जसं आपण पाठीचे आणि कमरेचे बघितले त्यानंतर आपण आणखीन काही आसनांचा अभ्यास करू आणि जसा जसा आपल्याला वेळ मिळेल तसं आपण हे यम आणि नियम काय आहेत, अष्टांग योग काय आहे, ध्यान धारणा काय, प्राणायाम काय आहे, प्राणायाम कशासाठी करायला पाहिजे. आता आपण प्राणायाम करतो. आता त्याच्यामध्ये बघा 4थ्या नंबरला यम नियम आसन हे 3ऱ्या नंबरला दिलेलं आहे. आसन पहिले यम आणि नियम दिलेलं आहे. म्हणजे जर आपल्याला सर्वांगीण विकास करायचा तर पहिले आसन त्यांनी दिले असते की तुम्ही पहिले अगोदर आसनं करा, पण नाही, पहिले त्यांनी यम आणि नियम दिले आणि 3ऱ्या नंबरला मग काय दिले, आसन दिले. मग आसनामध्ये काय तर आसन तर त्यांनी नुसतं बसा म्हणून सांगितले, स्थिर सुखम आसनम सांगितले. पण स्थिर सुखम आसनम जर तुम्हाला अर्धा तास एका ठिकाणी जर बसायचं असेल तर तुम्हाला तुमची जी शारीरिक आरोग्य आहे हे किती जपावं लागेल, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर हे आपण आसनामध्ये बघू. आसन झाल्यानंतर त्यामध्ये त्यांनी प्राणायाम सांगितलंय की प्राणायाम हा कशासाठी करायला पाहिजे, प्राणायाम केल्याने काय होणार आहे, आपल्या शरीरावर, मनावर, चित्तावर त्याचा काय प्रभाव आणि त्याचा काय आपल्याला अनुभव होतो हे सुद्धा त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, आपल्याकडे थोडासा वेळेचा अभाव आहे. आज आपण परत एकदा पार्श्वभूमी बघितली, यम नियम बघितले. जर आपल्याला मला जर संयोजकांनी, अध्यक्ष साहेबांनी जर पुढे जर आणखीन जर संधी दिली तर आपण हे यम नियम काय आहे आपण पूर्ण याच्या खोलामध्ये जाऊया आणि आपल्या जे जगण्यातलं जे काही संघर्ष आहे मला किंवा जे काही आपल्यामध्ये द्वंद्व आहे, अज्ञान आहे, थोडंसं दूर करून आपण त्रिविध दुःख आपल्या जीवनातले कसे आपल्याला दूर करता येईल हे आपण प्रयत्न करूया आणि सर्व आपला देवगिरी परिवार या त्या दृष्टीतून कसा आपल्याला पुढे नेता येईल, आपल्या बँकेचा, आपल्या परिवाराचा कसा आपल्याला समन्वय साधता येईल आणि कशा प्रकारे आपल्याला अत्यंत निवृत्ती ही दुःखाची करता येईल त्या मागे आपण प्रयत्नशील राहूया. तर मी आजचा आपला वेळ संपलेला आहे. 5 मिनिटं, मला वाटतं 7 ते 10 मिनिटं जास्त झाले. तर मला संयोजकांनी, अध्यक्ष साहेबांनी संधी दिली आपल्याशी इंटरॅक्शन करायची. मी काही तुम्हाला आता सगळेजण आपल्या बँकेमध्ये वरिष्ठ आहेत, माझ्यापेक्षा जास्त वयाचे आहेत. मी काही कुणाला म्हणजे शिकवणारा किंवा याच्यात नाही, आपण एक जस्ट मी जे काही वाचलंय किंवा जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. कुठं जर माझं सांगण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये किंवा कुठल्या आसनं दाखवण्यामध्ये जर काही कमतरता होत असेल, जर काही चुकत असेल तर कृपया सर्वांनी मला पर्सनल फोन करून मला ते करेक्शन करावं माझं. आणि मी पण तुमच्याशी बोलतोय म्हणजे मी पण काही ना काही नवीन शिकतो आहे. मी पण तुमच्यासारखाच आहे, फक्त फरक एवढाच आहे की कोणी पुढं आहे कोणी मागं आहे, एवढाच फरक आहे. मी पण शिकण्याचा प्रयत्न करतोय. जर माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला तसा निर्देश करा आणि आपण जर संधी मला दिली पुढे तर आपण परत हे जे सत्र आहे भाग 3 आपण जर वेळ असेल, मॅनेजमेंट जर परवानगी देत असेल तर आपण कंटिन्यू करूया. तर मी पुन्हा एकदा देवगिरी बँकेचे सर्व परिवाराचे, अध्यक्ष साहेबांचे मनापासून आभार मानतो. मला आपण संधी दिली, माझा सन्मान केला, मला ऐकून घेतलं. सर्वांचं धन्यवाद. प्रार्थना म्हणून आपण आजचा हा सत्र संपूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद सगळ्यांना. आपण दिलेल्या अत्यंत उपयुक्त मार्गदर्शनाबद्दल आभार. पुढील शुक्रवारी काळजी घ्या. आनंदी राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी
फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.